हॅलो हॅलो पांडुरंगा, मी सोलापूर जिल्ह्यातून एक शेतकरी बोलतोय. ॲग्रिकॉस एक्सपोर्ट्स आणि हॉटेल तात्या व तात्या बाजार आमटी प्रायोजित हेलो पांडुरंगा संवाद विठ्ठलाशी. आज गेले एक महिना 20-25 दिवस झालं या सोलापूर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यातून तुझ्या नामाचा जयघोष चालू आहे. आणि या आषाढी वारीनिमित्त मी एक या जिल्ह्यातला शेतकरी म्हणून तुझ्या पायाशी एक मी साकडं घालतो. या 1965 साली आपल्या येणाऱ्या आपल्या पायाशी चंद्रभागा नदी, त्या नदीवर एक मोठा प्रकल्प उभा केला आणि त्या प्रकल्पाचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी ज्या वेळेस धरण बांधायला चालू केलं त्या वक्ताला पहिल्यांदा पांडुरंगाची भेट घेतली आणि पांडुरंगाला माफी मागितली. पांडुरंगा, मी तुझ्या पायाशी येणारी नदी अडवतोय आणि या शेतकऱ्याचं माझ्या हातनं भले होण्यासाठी मी तिथं एक साठवण तलाव करून त्या शेतकऱ्याला कायमस्वरूपी पाणी मिळावं आणि तुझ्या पायाची गंगा कायमस्वरूपी व्हावी यासाठी तिथं त्या धरणाची निर्मिती केली. आणि त्या धरणाची निर्मिती करत असताना 99-95% साधारणतः सोलापूर जिल्ह्यातली जेवढं त्या पाणलोट क्षेत्राखाली क्षेत्र गेलं तेवढं क्षेत्र या सोलापूर जिल्ह्यातलं त्या ठिकाणी अक्वायर केलं गेलं. आणि या शेतकऱ्याचा विचार करण्यासाठी त्या धरणाची तिथं निर्मिती केली. आजपर्यंत साधारणतः 25-26 सालापर्यंत जोपर्यंत सोलापूर सिटीचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता तोपर्यंत त्या शेतकऱ्याच्या नावाखाली, पिण्याच्या नावाखाली 4 पाळ्या त्या नदीच्या ठिकाणी तुम्ही त्या गव्हर्नमेंटनं शासनानं सोडल्या गेल्या. 26-27 साठी ज्या वक्ताला पिण्याच्या पाण्याचा सोलापूरचा प्रश्न मिटला त्यावेळेस ह्या गव्हर्नमेंटनं घेतलेला निर्णय आणि या चालू असलेल्या परिस्थितीत दुष्काळाच्या धरणात पाणी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी थोडंफार कमी आहे, परंतु गेल्या वर्षी धरण 120-125% धरण भरलं होतं. तरी सुद्धा आम्हाला यावर्षी जेमतेम अशा 2 पाळ्या पाणी दिलं, त्यातल्या 2 पाळ्या पाणी कमी केलं. विठ्ठला, माझं तुझ्या पायाशी साकडा आहे. या नियोजनला, या सरकारला चांगली सद्बुद्धी घालावी. आणि खरोखर सांगतो की या वर्षी शेतकऱ्याचं इतकं मोठं अतोनात नुकसान झालं. या गव्हर्नमेंटनं काही पाठीमागच्या काळात अतिवृष्टी झाली, आसमानी संकट आलं, त्या वेळेस या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहून त्यांना काय असेल ती नुकसान भरपाई दिली. परंतु यावर्षी नैसर्गिक आपत्ती न येता, आसमानी संकट न येता जाणून बुजून राज्यकर्त्यांनी ह्या शेतकऱ्या जिल्ह्यातल्या आणलेलं संकट आणि त्या संकटानं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. याच्यावर या गव्हर्नमेंटच्या लक्षात नाही आलं की एक सर्वे करावा, झालेल्या नुकसानीची आपण नुकसान भरपाई द्यावा, ती तर कमीत कमी बुद्धी घालावा. आणि आमचं 4 पाळ्याचं पाणी हक्काचं या सरकारनं कायमस्वरूपी अवर्षण कालात ठीक आहे एखादी पाळी कमी केली, परंतु पाणी असताना सुद्धा आम्हाला त्यातल्या 2 पाळ्या कमी करून असणाऱ्या 2 पाळ्या सुद्धा पूर्ण पिकं उद्ध्वस्त झाल्यानंतरच पाणी सोडलं. आणि तरी सुद्धा पाणी सोडलं तरी सुद्धा इकडे नदीत पाणी आणि इकडे लाईट कपात. 2 तास लाईट दिली. ही 2 तास लाईट दिली कशा करता दिली? जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी लाईट दिली. मला त्या नियोजनाची खंत वाटते. पिण्याचं पाणी आणि रात्री 11 ते 2 लाईट, जनावर रातचं पाणी पितात का? हा एक मोठा प्रश्न आहे, त्यांच्या लक्षात यायला पाहिजे. आणि मग सरळ या शेतकऱ्यांची ही चालू असणारी क्रूर चेष्टा ही थोडी कुठेतरी थांबली पाहिजे. आणि त्या योजनेची निर्मिती होत असताना पूर्णपणे आज ही कुठलीही बातमी एक आली तर पहिल्यांदा नाव घेतलं जातं ही सोलापूरची वर्धायनी.
कसली वरदानी हीच काय कळत नाही. सोलापूर जिल्ह्याची वरदानी. पाऊस थोडाफार पुण्यात पडला की लगेच सोलापूर जिल्ह्याची वरदानी. सोलापूर जिल्ह्याला दिलासा. कशावर दिलासा मिळतो हेच काय कळत नाही. 121 टीएमसीचं धरण, प्रत्येक पाळीला नदीच्या 3 टीएमसी पाणी तुम्ही सोडता. कॅनलच्या पाळीसाठी 3 टीएमसी पाणी तुम्ही वापरता. सगळं टोटली 3-4 पाळ्या काय सोडलेल्या. नदीच्या 2 पाळ्या सोडल्या, 3 आणि 3 6 टीएमसी, 6 12 टीएमसी पाणी, 121 टीएमसीचं धरण. बाकीचं पाणी गेलं कुठं? तुम्ही मूर्त साठ्यासाठी तुमचं इंडस्ट्रीज चालवता, इंडस्ट्रीजला पाणी जातं आणि जेमतेम जिथं पैसा मिळतो तिथंच तुमचं फक्त कार्य चालू असतंय. शेतकरी मर राबतो रातून द्या. त्याचा मला तर वाटतं बरेच शेतकऱ्याला संकट आहे. ते कोणाला सर्पदंश होतोय, कोण लाईटला चिटकतंय, रातचं शेतकऱ्याचीच मुलं मरते ते. तर या ठिकाणी रात्रपाळी लाईट देणं, जनावरांचं नाव सांगणं आणि त्या पाण्याचं इतर ठिकाणी विल्हेवाट लावणं, त्याच्यावर थोडं पांडुरंगाने थोडं या माणसाला उद्याच्या असणाऱ्या आषाढी एकादशीच्या दिवशी पाटाच्या सुमारास त्या राज्याचे सर्वेसर्वा तुमच्या पुढे येतील. त्या वक्ताला तुम्हाला काहीतरी मागणं घालतील डोळे झाकून. त्या वक्ताला त्यांना एकच सद्बुद्धी घाला की याही जनतेकडे थोडं, याही जिल्ह्याकडे थोडं तुमचं लक्ष असावं. एवढी मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतोय आणि माझी विनंती एवढी पांडुरंगानं सद्बुद्धीनं मान्य करावे आणि मी थांबतोय.